नमस्कार, आपण पाहत आहेत ठळक वार्ता। अनुभूती संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलेच्या माध्यमातून शोषित, पीडित, वंचित, आदिवासी, भटके यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे काम करताना पाहायला मिळते। दीपा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून युवक युवतींना सोबत घेऊन समाज प्रबोधन केले जाते। अनुभूती संस्था आयोजित बळीप्रतिपदा उत्सव इतिहासाची वैचारिक सफर अभियानांतर्गत ठाणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक आणि साहित्यिक उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रबोधन करत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये चित्राच्या माध्यमातून, पोवाड्यांच्या माध्यमातून, रॅप सॉन्गच्या माध्यमातून, ग्राफिटीच्या माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले गेले। डॉक्टर राजेंद्र कुंभार आणि दीपा पवार तसेच अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यासपीठावर व्यक्त केले। बलिप्रतिपदा उत्सव हा बहुजनांचा उत्सव आहे। बळीराजा हा बहुजनांचा राजा आहे आणि अशा महान व्यक्तीच्या इतिहासाची आठवणाची जाणीव करून देणे हे आमचे कर्तव्य आहे। म्हणून अशा प्रकारचे उपक्रम हे अनुभूतीकडून राबवले जातात, असे ठळक वार्ताशी बोलताना सांगितले। प्रतिनिधी हेमा नायडूसह अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। पिढ्या पिढ्या टळू बळीचं राज्य आपले पूर्वज नेहमीच म्हणायचे, परंतु काय आहे नेमका इतिहास याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अनुभूतीचे काही मेंबर्स असणार आहे। खरं तर त्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर नेहमीच समाजकार्य जे आहे, समाज प्रबोधन जे आहे ते केलं जातं आणि याविषयी बोलण्यासाठी काही मेंबर्स असणार आहेत। कलाचे मंच विचार पर्व जे आहे ते नेहमी घराघरात वंचित, शोषित, पीडित यांना मेन स्ट्रीममध्ये आणण्याचं काम करते। काही असेच पदाधिकारी आहेत, काही असे मेंबर्स आहेत, ते आपल्याला या कार्यक्रमाविषयी सविस्तर असं सांगणार आहेत। स्वागत आहे आपलं। काय सांगतात? अनुभूती नेहमीच समाजकार्य करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाची प्रगती जर पाहायची असेल तर त्या समाजाच्या महिला किती शिक्षित आहेत त्यावरनं त्या समाजाची प्रगती पाहिली जाते। परंतु जर आपण पाहिलं तर अजूनही भटका समाज असा आहे, तो शिक्षित नाहीये, परंतु नॉलेजच्या माध्यमातून त्याला संधी भेटली नाही, पण जर संधी भेटली तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी तो तयार असतो। याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर अनुभूतीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतो। तर काय सांगाल, महिला सक्षमीकरण किती महत्त्वाचं आहे? तुम्ही बघितलंच आहे की आम्ही साधारण आमच्या 15 वर्षांमध्ये काम चालतं आणि त्या 15 वर्ष की एवढ्या ग्राउंडच्या आहेत ना की त्यांच्या म्हणजे महिला स्वतः त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्या स्वतः सक्षम असतात। तसंच की असा पण प्रश्न आहे की आज सकाळी जर त्या गेल्या नाही चिंधी विकण्यासाठी, तुम्हाला माझ्या भटक्या विमुक्त समुदायातल्या ज्या महिला आहेत, पाटा, वरवंडा, चिंध्या, जे त्यांचा हातावर सपोर्ट आहे त्या प्रकारच्या कामं करणाऱ्या तो समुदाय आहे। तर अशा समुदायाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना सुद्धा त्या अशा कार्यक्रम जसं की बळीप्रतिपदा दिन, जसं का आम्ही वेगवेगळ्या उपक्रमात ते सहभाग दाखवतो, म्हणजे त्यांच्यासाठी ते वैचारिक लेवल किती महत्त्वाची आहे। तर हेच उत्तम उदाहरण आमच्या म्हणजे अनुभूतीच्या कार्यक्रमातून दिसतं। आता तुम्ही बघितलं गेलं की महिला ज्या आहेत, कार्यक्रम होता साधारण 11:30 पर्यंत, त्याच्या आधी महिला सगळं त्यांचं काम अडकून तयार राहतात आणि इव्हन 6 वाजेपर्यंत ज्या गोष्टी आपल्याला कधीही ऐकलेल्या नाही पुस्तकामध्ये त्या ऐकण्याचा ते प्रयत्न करतात। जसं की संत परंपरा जे आपण आहे, भजन कीर्तन आहे ते मंदिरात ऐकतो, पण संतांचे जे काम आहे तर ते प्रबोधनाच्या प्रबोधन कसं असावं आणि ते का केलेलं आहे हे ऐकण्यासाठी पण वैचारिक क्षमता लागते। तर हेच त्यांच्या सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण आहे। एकंदरीतच पाहिलं तर अनुभूतीच्या माध्यमातून जो समाज कालपर्यंत तळागाळात होता त्या समाजाला वर उचलून कुठेतरी सामान्य माणसामध्ये आणण्याचा प्रयत्न जो आहे तो अनुभूतीच्या माध्यमातून केला जातो। मग त्यामध्ये पोवाडे असतील, शायरी असतील किंवा कलेच्या माध्यमातून जे काही साधन त्यांना करता येईल त्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत विचार शाहू फुले आंबेडकरांचे पोहोचावे यासाठी अनुभूती जे आहे ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळते। इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट हेमासोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर।